हरिओम. श्री साई सच्चरित अध्याय पहिला ओवी 55. करावे मस्तके अभिवंदन, तैसेची हस्ताही चरण संवाहन, नयनी पहात असावे वदन. घ्राणे अवघान तीर्थांचे, श्रवणे साई गुण श्रवण, मने साई मूर्तीचे ध्यान. चित्ते अखंड साई चिंतन, संसार बंधन तुटेल. तन मन धन सर्व भावे, सद्गुरु पायी समर्पावे. अखंड आयुष्य वेचावे, गुरु सेवे लागोनी. गुरु नाम आणि गुरु ग्रह सहवास, गुरु नाम आणि गुरु सहवास. गुरु कृपा आणि गुरु चरण पायस, गुरु मंत्र आणि गुरु ग्रहवास. महत् प्रयास प्राप्ती, प्रचंड शक्ती या पोटी. अनन्य भक्ती घेतली कसवटी, भक्तांशी मोक्ष द्वारवंटी. नेतील लोटीत न कळता, गुरु संगती गंगाजळ. क्षाळीते मळ करीते निर्मळ, मनास दुजे काय चंचळ. करीते निश्चळ हरिचरणी, आमुचे वेद शास्त्र पुराण. श्री सद्गुरु चरण सेवन, आम्हा योग याग तप साधन. लोटांगण गुरु पायी, श्री सद्गुरु नाम पवित्र. हेची आमुचे वेद शास्त्र, साई समर्थ आमुचा मंत्र. यंत्र तंत्र हि ते एक, ब्रह्म सत्य हे निज प्रतीती. जगन मिथ्या हे नित्य जागृती. ऐसी ही परम प्राप्तीची स्थिती, साई अर्पिती निज भक्ता. परमात्म सुख परमात्म प्राप्ती, ब्रह्मानंद स्वरूप स्थिती. इत्यादी ही शब्द जाळांची गुंती. आनंद वृत्ती पाहिजे, जयासी बाणली ही एक वृत्ती. सदा सर्वदा ही एक स्थिती, सुख शांती समाधान चित्ती. परम प्राप्ती तीच, साई आनंद वृत्तीची खान. असलिया भक्त भाग्याचा जाण, परमानंदाची नाही वान. सदैव परिपूर्ण सागर सा, शिव शक्ती पुरुष प्रकृती. प्राणगती दीप दीप्ती, ही शुद्ध ब्रह्म चैतन्य विकृती. एकी कल्पिती द्वैतता, एकाएकी न रमते ही श्रुती. बहुश्याम ऐसी प्रीती, आवडू लागे दुज या संगती. पुनरपि मिळती एकत्वी, शुद्ध ब्रह्म रूप जे स्थिती. तेथे ना पुरुष ना प्रकृती, दिनमनीची जेथे वस्ती. दिवस वा राती कैचे ते, गुणातीत मूळ निर्गुण. भक्त कल्याणा लागी सगुण, तो हा साई विमल गुण. अनन्य शरण तयासी, शरण रिघाले साई समर्था. का त्याही चुकविले बहु अनर्था, म्हणून यामी निज स्वार्था. पायी माथा ठेवितो, तत्वदृष्ट्या जो तुळे निराळा. भक्ती सुखार्थ राही जो वेगळा, करी देवभक्तांच्या लीला. तया प्रेमळा प्रणिपात,
जो सर्व जीवांची चित्कला संवित पूर्णे जो आधिष्ठिला जो जड चैतन्य आकारला तया प्रेमळा प्रणिपात तू तव माझी परमगती तुची माझी विश्रांती पुरविता मज आर्ताची आरती सुखमूर्ती गुरुराया आता या नमनाची अखेरी भूती भगवंत प्रत्यंतरी जीव मात्रासी मी वंदन करी घ्या मज पदरी आपुल्या नमन सकल भूत जाता येणे सुखावो विश्वभरता जो विश्वंभर अंतर्बाह्यता एकात्मता अभेदे एवं परिपूर्ण झाले नमन हे आरब्ध परिसमाप्तीचे साधन हे या ग्रंथाचे मंगलाचरण आता प्रयोजन निवेदी साईनी मज कृपा करून अनुग्रहिले दुसरे तप अवलोकी एक सगुण रूप शुद्ध स्वरूप साईंचे पाहता श्री साईंचे मुख हरून जातसे तहान भूक काय तया पुढे इतर सुख पडे भव दुःख विस्मृती पाहता बाबांचे नयनाकडे आपापना विसर पडे आतून येती जय प्रेमाचे उभडे वृत्ती बुडे रस रंगी कर्म धर्म शास्त्र पुराण योग याग अनुष्ठान तीर्थयात्रा तपाचरण मज एक चरण साईंचे अखंड गुरु वाक्यानुवृत्ती दृढ धरिता चित्त वृत्ती बळ श्रद्धेची अढळ स्थिती स्थैर्य प्राप्ती निश्चळ हेची कर्मानुबंध स्थिती वाढली साई सत्पदासक्ती प्रत्यय आली आतर्क्य शक्ती कायम्या किती वर्णावी जे शक्ती उपजवी भक्ती समर्थ साई चरणासक्ती संसारी राहुनी संसार निवृत्ती आनंद वृत्ती जे देई नाना प्रकारी नाना मती भक्तीचे प्रकार बहुत कथिती संक्षेपित यांची लक्षण स्थिती यथानी गुती कठीण स्वस्वरूपानुसंधान हे एक भक्तीचे मुख्य लक्षण मनती वेद शास्त्र व्युत्पन्न ज्ञान संपन्न आचार्य पूजादी की प्रेम व्यक्ती अर्चन भक्तीची हे रीती ऐशी पाराशर व्यासोक्ती भक्ती म्हणती ती एक गुरु प्रीत्यर्थे उपवन पारिजातादी पुष्पवच्च यगाजान गोमय सडा समार्जन गुरु अंगण झाडावे प्रथम स्नान संध्या करणे गुरुदेवार्थ गंध उगाळणे पंचामृत स्नान घालणे धूपदीपार्चन अर्चनेसी तदउपरी नैवेद्य समर्पणे आरती धुपारती करणे ऐसे जे सप्रेम घडणे अर्चन नाव यास कळा आपुल्या हृदयीची चित्कला शुद्ध बुद्ध स्वभाव निर्मला मूर्तिता मंत्रुनी तिजला अर्चनाला लागावे
मग ते चित्कला मागुती पूजार्चन विसर्जनांती निज हृदयी पूर्वस्थिती अवस्थित करावी. आता वांतर भक्तीचे लक्षण गर्गाचार्य मती जाण मन होय गुण कीर्तनित लीन होय विलीन हरी रंगी अखंड आत्मानुसंधान कथा कीर्तन विहिताचरण हेतो पुढील भक्ती जाण शांडिल्य वचन हे ऐसे जयामनी साधावे स्वचिहित ते तो आचरती वेद विहित कर्म निश्चित आणि अविहित टाळीती निज हित बाधक जे कोण्याही क्रियेचा वा फलाचा करता भोगता नाही मिसाचा हा भाव उपजे अहंकृतीचा ब्रह्मार्पणाचा पणाचा तो योग ऐसी या रीती करिता सहजी उपजे नैष्कर्म्यता कर्म कदापि न ये त्यागीता कर्म कर्तृत्वा त्यागू एम काट्याने काटा काढल्या विन कर्म बांधेना कर्मा वाचून हाती लागता निजात्मखून कर्म संपूर्ण राहील फलाशेचा पूर्ण विराम काम्य त्यागाचे हेचे वर्म करणे नित्य नैमित्तिक कर्म शुद्ध स्वधर्म या नाव. हरिओम.